झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात महाराणा प्रताप चौक परिसरात कबूतर पाळण्याच्या व देवाणघेवाणीच्या कारणावरून झालेल्या वादातून 17 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास 17 वर्षांच्या शोएब सईद शेख याला नूर भट्टू पिंजारी याने आपल्या घराच्या टेरेसवर बोलवले होते. यापूर्वी दोघांमध्ये कबुतराच्या देवाणघेवाणीवरून वाद झाल्याची चर्चा होती. दरम्यान टेरेसवर वाद वाढल्यानंतर शोएबचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. घटनेनंतर परिसरात आरडाओरड झाल्याने नागरिक घराबाहेर आले. मात्र संशयितांच्या कुटुंबियांकडून या घटनेबाबत खोटा बनाव करण्यात आल्याचा आरोप फिर्यादींनी केलाय. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याचं निदर्शनास आलंय. रात्री 22 ते 23 वाजेच्या दरम्यान साक्री शहरामध्ये महाराणा प्रताप चौक येथील पिंजारी यांच्या घराच्या टेरेसवरती एका इसमाची मयत झाली. वय 17 वर्षाचा मर्डर झाला अशी आम्हाला निरोप होता. त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी वय वर्ष 17 मुलगा राहणार ओम शांतीनगर याचा स्टॅबिंग करून त्याचा मर्डर केल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आले. सदर ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सुद्धा त्या मृत याच्यावरती करण्यात आलेला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारानुसार 3 आरोपींवरती या ठिकाणी ऑफेन्स रजिस्टर झालेला आहे. एक वय वर्ष 17 मुलगा आहे, दुसरा भट्टू पिंजारी, तिसरा नरगीस पिंजारी अशा तिघांवरती गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे. पोलीस तपास घटनेचे कारण कबूतर पाळण्यावरून झालेलं आहे असं सध्या फिर्यादीमध्ये नमूद. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व बाबींची शहानिशा केली जात आहे. तसेच शहरातील नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. प्रतिनिधी निलेश सावळे, साक्री. कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.